करमाळा पोलिसांनी 2 अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करून त्यांच्याकडून 7,20,000 रुपये किमतीच्या 12 मोटारसायकली हस्तगत केल्या। करमाळा पोलीस ठाण्याची हद्द मोठी असल्याने तसंच करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीलगत अहिल्यानगर, धाराशिव, पुणे हे जिल्हे येत असल्याने करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचं प्रमाण वाढलं होतं। पोलीस ठाणे हद्दीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं प्रमाण कमी असल्याचा फायदा घेऊन पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं, परंतु मोटरसायकल चोरांपर्यंत पोहोचण्यास अद्याप यश आलं नव्हतं। त्यामुळे हे चोर पकडण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करून त्यांचा शोध घेण्यात येत होता। यात देखील यश येत नसल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं। अखेर गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपी ताब्यात घेण्यात आले। निलेश भास्कर कदम वय वर्ष 26 राहणार घाटणे तालुका माढा आणि पृथ्वीराज उर्फ गोट्या कांतीलाल काळे वय 27 राहणार नेरले तालुका करमाळा अशी अटक केलेल्या या दोघांची नावं आहेत। या दोघांकडून एकूण 12 मोटरसायकली जप्त करून 7,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर, पोलीस उपाधीक्षक करमाळा अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करमाळा रणजित माने, करमाळा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदारांनी ही कामगिरी केली। यात सहाय्यक फौजदार विश्वास शिंगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, आप्पासाहेब लोहार, डोंगरे, पोलीस नाईक मनीष पवार, ठेंगल मयूर घवाने, पोलीस कॉन्स्टेबल राहुल भराटे, अर्जुन गोसावी, स्वप्नील शेरखाने, रविराज गटकुळ, अमोल रंदील, योगेश येवले, मिलिंद दहीहंडे, गणेश खोटे, व्यंकटेश मोरे आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे। करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रणजित माने आणि त्यांची टीम यांनी येथील आरोपी नामे निलेश भास्कर कदम राहणार घाटणे तालुका माडा हा मोटरसायकल चोऱ्या करतो अशा गुप्त माहितीद्वारे त्याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी 11 मोटरसायकल या करमाळा परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले। सदरच्या 11 मोटरसायकल यांनी पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमने हस्तगत केलेले असून त्यातून एकूण 8 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत। इतर अजून 4 मोटरसायकलची माहिती काढून त्या कुठून चोरल्या आहेत याबाबत तपास सुरू आहे। तसेच आणखी एका घटनेत आरोपी नामे पृथ्वीराज गोट्या कांतीलाल काळे राहणार नेरले याचा नाकाबंदी दरम्यान ह्याचा पाठलाग केला असताना त्याकडे जी मोटरसायकल मिळून आली ती पण चोरीची मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाले होते। ती मोटरसायकल यांनी जप्त केली। अशा प्रकारे करमाळा पोलीस स्टेशनने सदरच्या 12 मोटरसायकल जप्त करून एकूण 7,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे।